नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत लाभार्थ्यांमध्ये सध्या मोठी उत्सुकता आणि संभ्रम पाहायला मिळत आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते अद्याप प्रलंबित असल्याने महिलांच्या खात्यात एकत्रितपणे 3000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। या संदर्भात महत्त्वाची अपडेट अशी आहे की हिवाळी अधिवेशनामध्ये या योजनेसाठी 6103 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। मात्र निधीची उपलब्धता असूनही तांत्रिक आणि कायदेशीर कारणांमुळे हप्ता वितरणास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे। योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सध्या अर्जांची कडक छाननी आणि ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे। ज्या महिलांच्या अर्जात त्रुटी आहेत किंवा ज्यांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांच्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे। विशेषतः एकल, घटस्फोटित आणि पारितक्त्या महिलांना आपली माहिती अद्ययावत करण्यासाठी हा वेळ देण्यात आला आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय पुढील हप्ते वितरित करणे सरकारसाठी आव्हानात्मक ठरणार आहे, जेणेकरून केवळ पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल याची खात्री करता येईल। हप्ता वितरणातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे राज्यातील निवडणुकांची आचारसंहिता। सध्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची आचारसंहिता 15 जानेवारी 2026 पर्यंत लागू झाली आहे। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आचारसंहितेच्या काळात लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याला विरोध होण्याची दाट शक्यता असते। जरी सरकारने हे नियमित मानधन असल्याचे सांगून परवानगी मागितली तरी विरोधी पक्षांकडून होणारा विरोध आणि निवडणूक आयोगाचे निर्बंध यामुळे 15 जानेवारीपर्यंत हप्ता मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे। या सर्व परिस्थितीचा विचार करता लाडक्या बहिणींना आता 15 जानेवारीनंतरच दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत। जर महानगरपालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या तर हा विलंब अजून वाढू शकतो। मात्र जेव्हा हा हप्ता येईल तेव्हा तो नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा 2 महिन्यांचा एकत्रित 3000 रुपये मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे। काही तांत्रिक कारणांमुळे विलंब झाल्यास जानेवारी महिन्यासह एकूण 4500 रुपये मिळतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। तुर्तास महिलांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण वेळेत करण्यावर भर देणे गरजेचे आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणासाठी निधी उपलब्ध असूनही हप्ता वितरणाला विलंब होत आहे, कारण अर्जांची कडक छाननी आणि ई-केवायसी प्रक्रिया सुरू असल्यामुळे व त्याचबरोबर निवडणुकांची आचारसंहिता सुरू असल्यामुळे हप्ता वितरणाला विलंब होत आहे। परंतु जेव्हाही हप्ता वितरित केला जाईल तेव्हा दोन्ही महिन्याचा म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा एकत्रित मिळून 3000 रुपयांचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यात वितरित केला जाईल। मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा। आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या लाल कलरच्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करून आपल्या कृषी योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। धन्यवाद।